नागपुरातील पारडी भागात भांडेवाडी सारख्या दाट वस्तीच्या ठिकाणी बिबट अडकल्याने पारडी भागात एकच खळबळ उडाली। तर काही हौशी वन्यप्रेमींनी ही घटना प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पाहता पाहता नागरिकांचा ताफाच इथे बिबट पाहण्यासाठी एकवटला। बघ्यांच्या गर्दीमुळे रेस्क्यू टीमलाही बिबट्यापर्यंत पोहोचायला तारेवरची कसरत करावी लागली। इतकंच नाही तर नागरिकांना पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांनी रेस्क्यू टीमलाच अडवले होते। मात्र काही वेळाने रेस्क्यू टीमला बिबट्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी गर्दीतून त्यांना मार्ग काढून दिला। इतकी नागरिकांची येथे गर्दी जमली होती। आतापर्यंत जंगलाला लागून असलेल्या गावात किंवा रस्त्यावर आढळणारा वन्य प्राणी थेट दाट मानव वस्तीत आढळल्याने ही परिस्थिती येथे ओढवली। मात्र या सर्व अडचणींवर मात करत अवघ्या तासाभरात बिबट्याला रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश आले आहे। मात्र ज्या अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शौचालयात हा बिबट अडकला होता, ती एकूणच परिस्थिती रेस्क्यूसाठी अत्यंत कठीण होती। त्यावेळी रेस्क्यू पथकाचा थोडाही अंदाज चुकला असता तर त्यांच्या जीवावर बेतले असते, परंतु हे आव्हान स्वीकारत त्यांनी अवघ्या तासाभरात ही मोहीम फत्ते केली। ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राचे तज्ञ पशुवैद्यक डॉक्टर राजेश फुलसुंगे, त्यांचे सहाय्यक सिद्धांत मोरे, प्रवीण मानकर तसेच विलास मगर, बंडू मगर, चेतन पारसकर, वनरक्षक प्रतीक घाटे यांनी आपला जीव धोक्यात घालून ही मोहीम फत्ते केली। सध्या या बिबट्याला सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आणले आहे।